नागोळे नमस्कार नमस्कार नमस्कार. अहो सकाळपासून मी तुमची वाट पाहतो आहे का तुमचा कोणाचा पत्ता? अहो गावात कोणतं कोणाचा फुकटचा चालू आहे म्हणून. फुकटचा चालू पेतायच का? आता सवयला काय काय वळण आहे का? असं तसं नाही. आपल्याला पण सवय. अहो तसं नाही. मग दुसऱ्याचा 2 वेळा पेलाचा आपल्या वेळा पाचला पाहिजे का नाही? तेव्हा तर माती मारली काय करता? याचे जागत असले ना? 2 वेळा तर 5 वेळा पाजायला लागतो. नाही तुम्ही 4 वेळा पेला तरी पाजत नाही मला माहित आहे. त्याला काय करूया? हे पहा आता यंदा आपली गावची यात्रा अगदी सुंदर पार पडलेली आहे. म्हणजे हो यात्रा किती सुंदर झाली आपल्या गावची. पण आता माझं तर असं मत आहे आपण सगळे मित्रमंडळी आपण बोलवून घ्या हो बरोबर. आणि कुठेतरी गाड्यात फिरायला जाऊया. म्हणजे मग मजा करायला. हो मजा करायला जाऊया. आणि माझ्या मनात किती सारखे वर्षाला यात्रा भरवायची. पैशाची. वर्गणी गोळा करायची, तमाशाचे पैसे मागवायचे. नाकी न येतात का? पैशाची काळजी करायची नाही. काय सांगता? गावची वर्गणी आपल्याकडे 8 लाख रुपये शिल्लक आहे. म्हणजे गेल्या वर्षीच पैसे शिल्लक आहेत का? शिल्लक आहे ती यात्रा होऊन सुद्धा शिल्लक आहे. आपण बोलतोय तुमचे पैसे काही मारते नाही. त्या पैशाचं नाही. सगळा खर्च मी सांभाळतो ना. असं काय करा? असं करा आपल्या सगळ्या मित्रमंडळाला बोलून घ्या तुमचं नियोजन करा आणि नंतर मला भेटा. ठीक आहे या पुढे. मग पुढचं जमा खर्च वाईट व्यवस्थित नाही तर आपल्याला आवश्यक नव्हतं. नाही सगळीकडे बोल आहे काय काळजी करू नका. हा शंभर. त्याला बोलवून घ्या. माझ्या जेवाचे जीवन मित्र बाप समजडे. ओ समजडे. हो नमस्कार. विचार काय आहे बाबा? आज कुठे बाहेर फिरायचं आहे. म्हणजे मौत माझा काय पाऊस माझ्या काय माझ्या मनाची काढला. पण आपले सगळे मित्र पाहिजेत ना. माझ्या मनात आले. काय आपण मजाच करायची आहे ना. होय माझ्या म्हणून तू वेगळी. तेवढं सुधरून करायचं ना. आपली कसं वेगळी? तसं नाही सगळे मित्र मध्ये एक जमायचे जेव्हाची चार दिवस करायची पण दोघांचे विचार ना आपले दुसरे मित्र काय बरोबर? पेट करायला बोलतो त्याचा विचार काय बाबा हो पेटकर राम राम नमस्कार बरं आहे हाय अप्रू त्याच्यासाठी बोलतोय आहे का बरं आहे का? बरं आहे का बायका पोरं चांगले मुलं माणसं एक नंबर म्हातारा म्हातारा चांगले सगळी बरी. हो वडिलाचं लग्न केलं. मग मी कसं झालं नाही वडील मुलग्याचं नाही मोठ्या मुलाचं लग्न समजलं का? हा झालं की मोठ्या मुलाचं झालं झालं तुझं झालंय. मग ते पोरगं कसं झालं आणि ते पण बरोबर आहे. बरं काय आहे. पुशायची विचारतो कसं आहे कुणाचंही चांगलं असावं त्याच्या पाठीमागे आपलं चांगलं व्हावं हे माणसाने मनामध्ये बाळगलं पाहिजे. बरोबर जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनात शोधलं पाहिजे. ज्यानं तुला घडवलं त्याचं नावच तुझ्या मुखात नाही तर जन्मात येऊन केलंस काय. त्यातून पूर्वी सतयुग होतं हे कलियुग आलेलं आहे. कलियुग सतयुगातली माणसं वेगळी कलियुगातली माणसं वेगळी. सतयुगातली माणसं कशी होती माहिती का? सकाळपारी उठायचं आई वडिलांचं दर्शन घ्यायचं मग बाहेर पडायचं. आता एक कलियुगातली तरुण पिढी कशी आहे सकाळपारी उठतात मोबाईलची बॅटरी फुल आहे का बघतात मगच बाहेर पडतात. असे कलियुग आहे. त्यातून दारू म्हणजे विनाशाचा मार्ग. जो दारूत रंगला त्याचा संसार भंगला. बाटलीतून बाटला तो जीवनातून उठला. दारू कशी आहे तुम्हाला माहिती का? दारू ही नरक आहे. दारू नरक आहे त्यामध्ये 9 सालाचा अर्क आहे. बनवणारा धूर्त आहे पण पिणारा मूर्ख आहे असा काही शाहिरांचा तर्क आहे. दारू बनवणारा पण लखोपती करोडपती होतोय. दारू पिणारा भिकसपती याला 10 मार्क त्याला 20 मार्क 5 कमी पडले तर काय बॉम्ब देते. त्यातून दारू धार्मिक गोष्टीमध्ये मोठी जात नाही. ती कशी काय? ग्रम मध्ये राम नाही. ग्रम मध्ये राम नाही विस्की मध्ये विष्णू नाही हातबटीत हनुमान नाही आणि तिने म्हणून घेतलं की तोंडाचा रावण झाला. तेव्हा दारू पासून माणसाला आणत राहिलं पाहिजे तर आपला संसार चांगला आपल्या मुलाबाळांचा संसार चांगला. दारू बंद केली चांगल्या मार्गाला लागलो बरं का? चांगल्या मार्गाला लागलो. तुमच्यासाठी 4 जुक्ती गाठ पडली. जोगती पोक्ती म्हणली हा पोक्ती माणसं गाठ पडली म्हणजे संभाजी चांगल्या मार्गाला लाग. हा मार्ग काही चांगला नाही. सांगितला मग काय बाबा लग्न वगैरे झालं लग्न झालं की आणा मागं चालू झाला हे आणा ते आणा हे नाही ते नाही. आता ते बामण काकांनी मंडपात सांगितलेलं असतं शिवमंगल सावधान. सावधान म्हटलं की माणसानं सावध राहिलं पाहिजे. लगी गाडी खरेदी केली हो कमांडरची वडाप चालू आहे सांगली तासगाव सांगली. मग काय असू दे बाबा तुझ्या आशीर्वादाने बरे चालले. आपण कोण माणसं कलावंत माणसं. आपले आद्य गुरु कोण कैलासवासी पट्टे बापूराव त्यानंतर उमा बाबाजी तिरकर. त्यांनी एका शब्दात सांगितलेलं आहे लवकर यावे सिद्ध गणेशा आतून कीर्तन वरून तमाशा. ही माणसं आपण माणसं नाण्याच्या 2 बाजू छाप आणि काटा. कीर्तनामध्ये टाळ आहे आपल्या पुरीच्या पायात चाल आहे. कीर्तनामध्ये पकवाज वाजवतात. आपल्या इथं पण आहे ना ढोलकी चमडं कशाचं कोण सांगू शकतं का? पण त्यातून बोल काय निघतात चलो गोरक्षा मच्छिंद्र राय. कीर्तनामध्ये मी नाही आडवा म्हणतात रामकृष्ण हरी. आपल्या इथे पण आहे ना तुंतून ते पण म्हणतंय कोण कोण आले कुठनं आले कसं आले. 2-3 झाले जीवाची मुंबई करायची
पट्टी बापू यांची जयंती त्यानिमित्त भावी नाट्य मंदिराचा कार्यक्रम चालू आहे. तिथं जायचं, जीवाची मौज जीवाची चेन करायची. दोघं तिथं झाले बालू पाचेगावकर तसेच आपले भास्कर सदाकाळे. त्यांना बोलून घ्या, त्यांचा विचार करू का? हो भास्कर सदाकाळे. काय निवडून आलं का काय? बरं आहे. अरे कुठं असते आता माहिती आहे? कधी सुटला? प्रपंचाच्या गाड्यातून प्रपंचा पाठीमागं प्रपंचाच्या गाड्यातून कधी सुटला? मुंबईला तर मुंबईला. मुंबईला काय गाव नाहीस? जाब जाब नाहीस काय? त्याचा होता तर सांगतो, खोटं बोलतो तो. मुंबईला काय करतो? मुंबईला काय? जाबर आहे. त्याला सांगितलं आता बरं आहे. तो होता ना माझ्याकडे. आता काय बस जाबर आहे का? जाबर आहे मुंबईला. होय. पाच लोक तुझ्या हाताखाली काम करायचं. माझ्या हाताखाली 100-500 लोक माझ्या बुटाचं बूट पॉलिश करतात. आणि तू बसून नुसता बूट शिवतो. माझ्या हाताखाली पॉलिश करतात बेटा, मी बूट शिवतोय. पॉलिश करते ती ह्याच्या हाताखाली. अरे खुर्चीवर बसायचं, एकच काम करायचं. एकच काम, खुर्चीवर बसू. पुढे 5 रुपये द्यायचं, कमरा भरून द्यायचं. मी मुंबईला जाऊन पैकी कंपनीचा मालक आहे. मोठ्या कंपनीचा तरी म्हटलं सुधारणा झालेली असते. म्हणजे 5-50 कामगार कामाला येते. ती नुसती झाड लोट करायला असतील. ते लोक माझ्या हाताखाली झाडलोट. आणि तू भरून टाकायला माझ्या हाताखाली झाडलोट करतात म्हणजे मी कचरा बघणार आहे. आज तुम्ही एकदा काय करतो तेव्हा सांगायचं. अरे जॉबर म्हणजे कंपनीचा मालक. हे खेळ तर तुम्ही आल्यात राहिले, त्यामुळे तुम्हाला कळत नाही. शब्द कळत नाही, जॉबर कळत नाही. जॉबर काय कंपनीचा मालक म्हणजे तेव्हा जॉबर म्हणतात. कंपनी सगळीकडे माझा भाव आहे, पैसा पण काय कमी नाही. आता काय नियोजन काय? नियोजन हे काय सगळे मिळायचे. जेव्हा ते कंपनी पण आपण तिकडे पैशाला काय कमी नाही. मुंबई तुम्हाला सगळी माहिती आहे. 35 लाखाचा कांदा एक नवी बघ. 48 लाखाची कोथिंबीर. कोथिंबीर 48 लाखाची. 55 लाखाचा बटाटा ऐकलाय. बटाटा तुझी बायको आमच्या मी हागायला गेलो ना हागायला. 3 वाजता तू गाडी घेऊन जातो आणि येताना चालत येतो. अरे घरात काय चालू येतो? एकदा वापरलेली गाडी मी दुसऱ्यांदा वापरत नाही. तिघं झाले. बजरंग जीवाचा जीव मोबाईल भाई बोरगावकर, कैलासवासी गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव विनोद सम्राट. नमस्कार. तुम्हाला भेटल्यानंतर मनाला खूप मोठं समाधान वाटलं. परंतु आजकालच्या जमान्यामध्ये माणूस कोण सुखी आणि समाधानी नाही. याला कारण या महागाई माणसाचं कंबरटं मोडलं. त्यामुळे जीवन जगणं मुश्किल होऊन घेतलं. आणि असे जीवन असेल तर मेलेले बरे. असे जीवन असेल तर मेलेले बरे. मरणाची भीती वाटत असेल तर 2 गाणं पिलेले. पिऊन पिऊन देह झाला जग खराब. पिऊन पिऊन देह झाला खराब. मी आहे माझ्यात आहे शराब. माझ्या अंतयात्रेला नको अत्तर गुलाब पाणी. माझ्या अंतयात्रेला नको अत्तर गुलाब पाणी. उदळाची फुले मदरेत भिजवा. अरे मला काय देवाचं व्यसन होतं का? तुला गुरु करून कधी माणसाला कधी लागले सांगताय. तुला गुरु करून घ्याय पाहिजे बरं. अरे म्हणतात ना, जिसी से दिल लगाया वो दिल्ली चली गई. दिल्ली चली. जिसको दिल लगाया वो दिल्ली चली गई. दिल्ली चले जाने के बाद दिल की तसल्ली चली गई. ऐसा लगा बिजली के करंट को छू कर मर जाऊं. लेकिन क्या करूं? क्या? हाथ लगाने से पहले बिजली भी चली गई. बिजली चली गेली तो आता हात कुठे लावतो? मित्रमंडळी हो, तुम्ही भेटलात मनाला समाधान वाटणारच. अरे 4 मित्र ज्या वेळेला एका ठिकाणी येतात त्यावेळेला विचाराची देवाणघेवाण होते. बरोबर आहे. आणि त्यातून महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गावची यात्रा आहे. बरोबर आहे. आणि यात्रेला तमाशा पाहिजे. प्रत्येक वर्षी आपण यात्रा भरवतो. बैलगाड्यांच्या कुस्त्या लावतो. बैलगाड्यांच्या शर्यती, बैलगाडीच्या शर्यती, पैलवानांच्या कुस्त्या, पैलवानांच्या नामांकिताचा तमाशा. यात्रेला तमाशाची शोभा आहे का? नाही. आणि तमाशाला यात्रेची शोभा आहे का? काही नाही. आहे का नाही? तेव्हा आपल्या जीवाचा जीवलग मित्र माझा जुनं खोड जुनं ते बालन पाचशे जुनं खोड जेवण दादा सावळच करा ते म्हणजे साथ होती त्यांची. बालन पाचशे गावावर या. नमस्कार. वा वा शेरडं सुटली वाटत. काय आहे बरं? तू आले आले आम्हाला चापसूनच जाऊ लागला. बालन खरंच बरा दिसतील बरं का? बालन
तुझ्या आशीर्वादानं आमचं बरं चाललंय. मी काय तुला विचारलंय का कसं चाललंय तुम्हाला? तसं नाही रे, मित्राला सुख दुःख सांगायला नको का? कसं आहे विचारलं सांगा मध्ये झोप मारायला नाही. बरं तुला काय माहितीये का? आणायला माहिती पडलं. काय माहितीये? सांगते ते तुझ्या आईची ही आवडत मी सांगितलं तुला कळायचं. मला माहिती पडलं. सगळे पंचनामा झाले तेव्हा. हो, नमस्ते. काय विचार? जेव्हा ती बरोबर करायला घालते आपल्या भावाची आहे. जुना मोठे माणूस आहे, अनुभव आहे, म्हणून तुला बोलवले. तुमचं तुम्ही यात्रा करा काय बोललं घालायचे घाल. मला आता यात्रेला जमत नाही. काय बोलतोय तुला असं का? आणि मी आता कुठे तर चांगल्या कामाला लागलोय. कुठलं चांगलं काम करतोय? सर्विस आहे मी. सर्व्हिस रोज बघतोय ना, 5 किलोमीटर डोंगरावर शिरत राहते. ही सर्व्हिसच कोण आहे? रविवार शनिवार शनिवार रविवार? कुठली सर्व्हिस कुठली आहे? अमेरिका. आता कुणी अमेरिकन असलं तो आणि कोण काम करणे हात पाय कोण करतात? काय अमेरिकन काम करतोय? आता युद्ध करता चाललाय. कशा येते? होय. त्या युद्धाचे अपघातात विमान खाली पडले की नाही हो, हो. त्याचं पत्र खोलाय. कुठलं तरी काम लागले. काय त्याची तुम्ही कसं कमवून आणायचं. बरोबर. तुमचा फोन आला बाळून यात्रेला ये म्हणून. बरोबर. आता विमान घेऊन आलो असतो पण एक धावपट्टी आहे बंद करायला. धावपट्टी लागते बरोबर. विमानाने गेलो दुबईला. दुबई? बर बर बर. आता म्हणलं विमानात जायला नाही पाण्यात जहाजात जाय म्हटलं चला. जहाज मी सुपर जाते. आता जहाजात तिकीट करायला 70-80 हजार लोक. बर बर बर. मला काय तिकीट मिळतंय काय? बर. ब्लॅकने तिकीट घेतलं 5 रुपयाचं तिकीट 100 रुपयाला घेतलं. ब्लॅक ना? हा. बर बर हा. अंदाज जहाजात बसलो. बर. काय जहाज पडायला लागलं. हा? इतकं सुपर जहाज पडायला लागलं. बर. विमान कमी पडत असेल हा. एवढं सुपर जहाज पडायला लागलं. बर बर. आणि मुंबईत 5-6 किलो अंतर राहिले. आता मध्येच कुठे सुनामी वाजत होती. सुनामी लाट आली. भयंकर मोठं वादळ. बर बर बर. जहाज बुडायचं आणि अजून वर निघायचं. जहाज बुडायचं आणि अजून वर निघायचं. बर बर बर. मला वाटलं तर आपली यात्रा समुद्रातच होत्या काय कोण मग ते जहाजामध्ये अनेक प्रकारचे लोक. असं का? ख्रिश्चन धर्माची लोक, मुसलमानाची लोक, हिंदू धर्माची लोक. बर बर बर. आता मग त्या ख्रिश्चनच्या लोकांनी त्यांच्या देवाचा दावा केला. बर. हे येशू देवा आम्हाला वाचवलं बाबा. हा. जसा त्यांच्या विश्वास त्यांना त्यांची माणसं घेऊन गेला. बर बर बर. ते माणसं वाचा. आता राहिले मुसलमान. बर बर. आता मुसलमानाच्या लोकांनी दावा केला त्यांच्या देवाचा. कुठल्या? हे अल्लाह हमरी को बचाव. नका हमको म्हणजे असते. हमको म्हणलं वैयक्तिक जण हमरी को म्हणलं सगळी जण. बर बर हा. हे अल्लाह हमरी को बचाव. तसा त्यांचा अल्लाह आला तसा त्यांची माणसं घेऊन गेली. हा बर. आता मी राहिलो हिंदू धर्माचा. बर बर बर. हिंदू धर्मात काय एक देव आहे. 33 कोटी देव. 33 कोटी. कुणाला बोलवतो? तुमच्या देवाला हाक मारू. होय, होय. शिजोबाला बोलवतो शिजोबा म्हणून यल्लमा जाईल. होय, होय. यल्लमाला बोलवतो यल्लमा म्हणून मलवाई जाईल. होय, होय, होय. आणि मलवाईला बोलवतो मलवाई म्हणून माफूबाई जाईल. मग कुणाला बोलवलं? आता तुमच्या देवाला हाक मारायचे. मग कोण रे? आपला आवडता देव कोण? गणपती बाप्पा. बापा हा. या गणपतीला हाक मारली. बर. त्या गणपतीला मला वाचव रे बाबा. एवढं बळकून? आणि मस्तीने बोललो गणपती मला तुझ्या आई घालते. संकट काय कसं बोलू? माणूस संकट असतं आपल्याला कळकळून बोलायला लागतं. बरं. हे गणराया मला वाचव रे बाबा. हा. जरा गणपती आला. आला. त्याचं मला सोडलं धरलं. हा. आणि निम्या समुद्रात नेला. आला काय करायला सोडला असेल. निम्या समुद्रात गणपतीने मला नेला. गणपती मला काय म्हणला? काय म्हणला? आराम जाऊन दरवर्षी मला म्हणून मारता आता मला सोड. अरे नका विसर्जन केलेलं त्याच्या घेण्यात आला असतो. गणपतीला म्हणलं तुला देवळी केलं रोज तुझी पूजा करतो असं म्हणलं. गणपती जसं मला उचललं. हा. मुंबईला समुद्राच्या काठावर सोडलं. लगेच मुंबईचं हेलिकॉप्टर घेतलं. सांगलीत आलो. हेलिकॉप्टर उकरल्यावर हिंडाय सोडले मी इकडं. हेलिकॉप्टर उकरल्यावर हिंडायचं म्हटलं. हेलिकॉप्टर त्याच आवडला तिथं असणार. 1 2 3 4 5 आपण जमलो 5 पांडव. बोलवा द्रौपदीला. तसं नाही. बजरंग माडगुळकर. माहिती आहे का? खेळाडू घेऊया. हा हा. कोण? कवा सांगत आहे? तुमचं चाललं बघायचं सांगते थांबा थांबा. येडा झालाय. कुठे बी फिरते, दगडं मारते, काय बोलते? एवढे येडे झाले. हे, चला चला आपण बघूया. बघायचं नाही. आता त्याला बघून घ्या. बसायचं तुला केसातून बोलायचं नाही. बोलायचं नाही. बजरंग याला झाला त्याला एक मार्ग आहे. काय रे? रुपाबाईला नेऊया. नेमका
माणसाचं किती दुःख तुम्हाला किती सांगावं हे मला सांगता येणार. कारण का तंबाखू खाणारा माणूस कधी कुठं थुकल, गांजा वाढणारा माणूस कधी कुठं भकल, दारू पिणारा माणूस कधी कुठं वकल आणि वाईट वागणारा माणूस कधी प्राणाला मुकल हे सांगता येणार नाही. माझ्या अवस्था ती झालेली आहे. एका बाईच्या नादा लागून घरदार सगळं माझं बर्बाद झालं. पैसे गेले ते गेले, घरातून बाहेर काढलं एवढंच काय, पण माझ्या जीवा भावाचे मित्र मला दुरावले गेले. पण काय नाही, या जगात नातं श्रेष्ठ कुठलं असेल तर मित्रातून असेल. रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती अतूट असतात. मित्र आता माझ्याबरोबर बोलत नाही, पण खरा आधार मला त्यांचा आहे. मित्रांना आपण शरण जावं, मला मरण देणार नाही. माझ्या जीवा भावाचा मित्र प्रभाव सौंदर्य आता महिन्याला पाणी तुला ही तशी मला पण येते नाही बोलणार मित्र माझ्याबरोबर. आपलं काय ठरलंय म्हणजे सर्व कोण बोलत पहिल्याला त्याच्या आईला मामा बोलू प्रभाव सौंदर्य मामा बोलू ए सभा उसाला पाणी सोडले, खेकडे हिंडायला लागले. तुझ्या पोराला उस्तान नाही दिलाय चक्कर मधलं बोलू हो भाई भाई अहो त्याचं काय आहे बरं का, अहो अलीकडं काय झालं तर एक मस घेतली आणि ती मस का आपण परवा दिवशी ती मस घेतली, तिला एक शिंगरू नाही त्याला इंजेक्शन दिलं असं इंजेक्शन लावलं असं बालक पाहिजे काम कर. तुमच्या कोण गाव आहे पण खरं शेरडे 4-5 बाबा आहेत. नाही बोलणार माझ्याबरोबर, पण मला मी बजरंगांचाच मार्गदर्शक कसं बोलत नाही मला बघायचं आहे. ए भास्कर वाईट घडले तुझ्या घरात इतकं बेकार घडलं, माणसाचा तोबा करते झालेले भास्कर. मी सांगून एन्जॉय करू भास्कर. ए रे मित्रा, ए भास्कर तोबा करते झाली तुझ्या दारा पुढं बेकार घडलं. मस्त पडले काय अरे मस्त फळे असेल तर काय झालं नसतं, त्याच्यापेक्षा बेकार झालं. असं काय झालं तुझ्या पोरानं एक कोणते पोरं तुझा फळीवरनं भांडी पाडलेली. तुझ्या तू बाबा बापा अरे 10 याला जाऊ माझ्या पाचच नाव मामा करतोय मला डबल चान्स काय येणार सुकडे माणसाचा गुणधर्म माझ्याकडून जर काही चुकला असेल तर तुमच्यासारख्या मित्राचा आदर करते. मित्राला कुठेतरी चांगल्या मार्गाला लावा. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, कधी तर चुकणार हुकणार. मग काय करायचं झालंय तेवढं, काय भानगड काय आण पाणी सोडले वड्याने हिंडायला लागले, झालंय काय तुला? कशाला त्या आठवणी काढतात. दुःख काय काय कसं आहे, माझ्या मनाचं दुःख तुम्हाला माणसाचं दुःख भिशीला टांगल्याशिवाय त्याच्यावर माशा बसत नाही. दुःख निवारण होत नाही, त्याचं निवारण होत नाही. जखम झाली नाही मला. माझ्या मनाचं दुःख. कशाचं दुःख? माझी ती कोण? कोंबडी? आणि बाबा ती ती म्हणजे कोंबडी असते माझी ती साळू साळूसाठी येणं झालायची. अरे तुझ्या घरामुळे असं बुचाड लावतो बुचाड शाळू नाही साळू साळू भाई माणूस अहो पाहिलं का तुम्ही, आपण त्याला चांगल्यासाठी विचार करतो पण तो बाईसाठी मिळणार. पण त्याला हे सुद्धा कळणं झालंय की बाबांनो, अरे परमेश्वराला देखील बाईचा अंत लागला नाही आणि तुला त्यात कसं काय लागणार आहे बाबा. अरे लागला पण बाईचा अंत लागला नाही. आणि बाई याच्याकडे लक्ष कधी देऊ नये, त्याचं कारण तुला सांगतो. बाई कशी असते तुला सांगतो. सांग बाबा. मन ठेवून एकावरी खून करते दुसऱ्याला, मन ठेवून एकावरी खून करते दुसऱ्याला, प्रेम दृष्टी तिसऱ्याला तर संगत सुख बनते. अशी प्रेमाची दात आहे, तू तिच्यासाठी येणार झाला. मला तुमचं सगळं कळतंय, पण माणूस येतात का प्रेमात गुरफटला की त्याला कशाचाही विचार करत नाही. बरोबर आहे. पण माझी ती साळू जगा वेगळी होतीच बाबा. असं म्हणतो. हो साळूला तू येडा का झाला असं तुला साळू घेतला नाही. साळूसाठी तो काय
माझी साडू कशी होती आहे त्याचं तुम्हाला सांगता येईल का? तुला काय होती आता तू जो काय साडू माझी खाली गुणाची मला आठवण होती तिच्या चांगुलपणाची सक्रातीला साऱ्यांनी पैठणची चोळी जणीची पुणे खणाची आणि साडू माझी जणू मार रत्नाची रताळाची का गाजराची रत्न रत्न माझ्या लांबची पियाची घरी परत बसायची रुसल्यावानी दिसायची तेव्हा मनधरणी करायची तिची साडू कशी होती कशी साडू जमण्याची साडूसाठी पाक वेळा दिला अरे बाबा ज्या वेळेला एखादी गोष्ट माणसाच्या आवडीची नाहीशी होते त्यावेळेला माणसाच्या मनावर फार मोठा परिणाम होतो. आणि तसं तुझं झालेलं आहे. परंतु तू असं काय पाहिलं होतं साडूमध्ये आणि साडून तुझं असं काय पाहिलं होतं की ज्यावेळी तुझा जीव धरला म्हणजे माझं साडूचं प्रेम मायाला कसा जगणार हे तुम्हाला ऐकायचं बहीण भास्कर ज्यावेळी कोल्हापूरला खास बाग मैदानामध्ये कुस्ती खेळत होतो त्यावेळी जावा ढवी शरीर सांगायचं भास्कर अरे हा पैलवान म्हणजे नामांकित पैलवान होता. हा, जुना पैलवान. अरे आता काय राहिलं नाही आता घडून पूर्वी मागे आहे अशा अरे पूर्वी हा छातीचा तक्ता छातीचा भरता असा मागे अशी करतो म्हणजे इकडं तिकडं जेसीबी बोलवत मला सांगा छातीचा भाता असा दंड माझ्या गुलाच्या ठिकाणी गर्दन माझ्या हत्तीसारखी भाताच्या मांड्या कशा असतात छातीचा तक्ता असा गर्दन अशी दंड असा मांडीचा असा सोपला नाही मी मांडीचं मास काढून निघतो तुम्ही तसं नाही मनगट आणि त्याची गर्दन 640 रुपये किलो. अरे तुला काय सांगायचं अरे पैलवान हा जर आंघोळीला गेला तर हिरीत मारत नव्हता मग काय करायचं माहितीये का अशी हिर जेव्हा हिरीत आंघोळ करायचं बघूया माझी पिंडोळीची आवडत नाही पालनला माहिती आहे तुम्हाला माहिती गावात गेला तू देवी मोकळे तू खाली मोकळे हॉटेल मोकळे संडास
मी तसं खाऊन मोठा झालो मी. तिथं सांगितलीच जाईल की 20 रुपये दिल्याशी एवढा काय टाकू देत नाही. आईचा नाला की काय गावात किती पण खाली इकडे कोणीकडे मी जाते ते गावचा लाडका पहिला तेवढं माझ्याकडून कमी पैसे घेत नाही. म्हणजे माझ्या चालचं प्रेम कसं झालं बालपणापासून चालूची माझी झाली दोस्ती. दोघांनीही एकमेकांसाठी खूप काढली नसती. मीच तिला धावली का तेव्हापासून चालूचा माझा माया लोक चढला जास्ती. चालूचा चालायला तयार नसती. त्या घेणाराची फरशी न धेन काढली असती. अरे ही फरशी कोणी का फरशी पांढरी खट लाख 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 चमकट. तू जर अंधारात असा चालला नाही बॅटरी घेत नव्हता. कुऱ्हाडीच्या उजेडाने चालायचा. कुऱ्हाडीच्या उजेडाने माझी कुऱ्हाड जेव्हा अशी होती त्या दांडा सांग सांग अशी कुऱ्हाड लाख 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 करणार म्हणजे त्याला दांडा कसला एरंड मुलीचा. मी शेरडास मी मेंढरास डाबे पडत फिरतो. तिला नवनीला पंजाबी नसती. तेव्हापासून चालून माझा माया लोक चढला जास्ती. साडूसाठी रडून रडून डोळ माझं सुचले जास्ती. आणि भोर करून तन माझी पळपळायची जमी. गेली इशारा देऊन काहीतरी इलाज काढला पाहिजे. एवढं सगळं मी म्हणतो मग एवढं काय येणार तू येणार काय झालं का चालूसाठी त्यासाठी येणार होतं 56 सावरची गावांना होतं सोडत नाही. काय दुसऱ्याचा उशार चार जाते आणि शीर सलामत तो पगडी 50. एक पायथन काही 50 पायथन घेता येते का हवं 50 पायथन कशाला बाबा तुझं स्वरूपच होतं. माझ्या रस्त्याने निघाली. काय अशी तिची जर शाबाशी रस्त्यात अशी निघाली. एवढी म्हातारी उडी आम्हाला माहिती काय तिची ती शिहर कंबर काय तिचा तो बांधा काय ते होट काय तिची ती होट ट्रॅक्टरच्या टायर वाणी होट. कशी होती आणि गाव मला घालून ठेवता मुखाना. अन्न खावीना पाणी पिविना झोप येईना माझ्या नैना. साडूची गाडी गेली गाडी भोवता फिरून फिरून पायाला फोडाली. विचारावी कोणा गावाला मलकटा तुला मोमलत फिर खाना खाना. आम्हाला शिकवायला नशाना याला कोण पाहिजे तुला 4 व्हायला 4 दिवस लागतात. एवढा येणार झालाय असं एका महान कडे काय सांगितलं काय
ऐकायचं तुम्हाला हा मणिपती बापुरा तमाशाचं मार्गदर्शन असा महानगरी कोण असेल तर पटेला पुराव त्यांच्याकडे आला त्याला. मणिपती बापुराव कोणी सांगू नका नाव हुडकुनी तुम्हीच गाव होतो कोसावी बसली तू फेकून पाला पंचमाया डोंबरा कोण चालला नाही गेली मला टाकून त्या पाला पंचमाया डोंबरा यातनं मार्ग काढायचं म्हटल्यावर शाहीर आम्हाला भाटकेडकर माझे वडील त्यांना बोलवतो त्यात तुला काय ते मार्ग सांगतील